हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बऱ्या आहात ना? तर मी पण बरी आहे. मी बिझी आहे, त्याच्यामुळे माझा व्हिडिओ म्हणजे आला नव्हता काल, पण मी आज व्हिडिओ बनवली आहे. तर काल आपल्या टोमल मॅडमचा मी एक व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यात टोमल मॅडम काय बडबडत होती. तर तिच्या बडबडण्याला काही अर्थ नव्हता. असं वाटत होती की ती आत्ता रडेल, आत्ता रडेल, आत्ता रडेल, आत्ता रडेल. म्हणजे सगळं म्हणजे ती सांगत होती, असं मी केलं, असं नाही मी करत, तसं नाही मी करत, मी इथे चपला नाही ठेवत, मी तिथे चपला नाही ठेवत. कोणाला काय माहीत तुम्ही चपला कुठे ठेवतात? आपल्याला नाही माहीत बाबा. फक्त लोकांना दाखवण्यासाठी असं तुम्ही करता की काय मला माहीत नाही. ठीक आहे. तर तुम्ही जे म्हणता की मी असं नाही करत, मी जाती भेदभाव नाही करत. मग लास्ट टाईमला तुम्हाला आठवत असेल, एक बाई आहे, एक लेडीज आहे, तिच्या चॅनलचं नाव नाही माहीत. तर तिनेसुद्धा तुमच्यावर व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा कोणीतरी तुम्हाला एक कमेंट केली होती लेडीने की असं 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 म्हणून. तर तुम्ही त्याच्यावर असं असं तुम्हाला कसं वाटलं मी असं असं आहे म्हणून, म्हणजे असं तुम्ही ते जे जातीचं नाव काढलं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की आम्ही कुठल्याही जाती धर्मामध्ये भेदभाव नाही करत. मग तुम्ही त्या टाईमला तो प्रश्न का विचारला कमेंटमध्ये? ठीक आहे. दुसरा प्रश्न तुम्ही म्हणता की आम्ही केस केलेली आहे, असं केलेलं आहे, तसं केलेलं आहे. बघा मैत्रिणींनो, यूट्यूबमध्ये तुम्ही ना तुमचं बाजार मांडता, लोक तुमचा व्हिडिओ पाहतात आणि लोक तुम्हाला ना काय करतात, त्याच्यावर प्रश्न विचारतात. तर प्रश्न विचारल्यावर तुम्हाला राग येतो. असंच एक चॅनल आहे, जी बाई युरोपमध्ये राहते. तर त्या बाईची मी लिंक टाकते. तर त्या बाईची त्या चॅनलच्या लिंकमध्ये बरोबर जाऊन बघा की किती हफ्त्या अगोदर स्नोफॉल होता. त्या लेडीजच्या ती बाई, ती लेडी, ती युरोपमध्ये राहते आणि त्या युरोपच्या चॅनलच्या व्हिडिओवर सुद्धा मी बघितलेला आहे. मी तुम्हाला कम्युनिटीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन. त्या लेडीजच्या ताईची चॅनलची लिंक आहे ना, मी डिस्क्रिप्शनमध्ये थोड्या वेळासाठी टाकेन. तुम्ही चेक करा तिकडे की मी खरं बोलते की नाही. हे सगळं नाटक करत आहे ना, भले तो तिथेच म्हणजे नव्हता असं तसं, पण ह्यांची जो स्टॉक असतो ना व्हिडिओचा, तो ओल्ड असतो. पुष्कळ टाईम अगोदरचा हा स्टोअर्ड केलेले व्हिडिओ असतात आणि हे लोक म्हणजे लोकांना उल्लू बनवत असतात. तर काही लोकांनी म्हटलं की फनोजराव जे आहेत तिथे जिथे राहतात तिथे म्हणजे इंटरनेट किंवा सोशल मीडियावर खोटे खोटे व्हिडिओ टाकल्यामुळे जर त्याच्या कंपनीला कळालं की तर फनोजरावचा जॉब जाऊ शकतो, असं लोक म्हणाले. तेव्हा फनोजराव आणि फनोजरावच्या बायकोची जरा फार फाटली. त्याच्यामुळे हे सगळं त्याने व्हिडिओ टाकले. खरोखर आहे ना, फाटणारच ना, कारण तुम्ही कधीचे व्हिडिओ कधी टाकत आहात. स्नोफॉल 2 वीक म्हणजे 14 डेजच्या अगोदर होता. त्याचा मी प्रूफ तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणजे नंतर एका ह्याच्यामध्ये दाखवते. ते सोडा. तुमची जी सासूबाई आहे ना, तिने आपले एका यूट्यूबर जे आहेत त्यांनी एक व्हिडिओ सोडला होता आणि त्यांनी व्हेरी गुड अशी कमेंट पण टाकली होती. मग ती कमेंट का टाकली होती? जर तुमच्या सासूशी पटतं तर तुमची सासू त्या बाईला व्हेरी गुड अशी कमेंट का टाकणार? हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न मी सांगते की यूट्यूबमध्ये जो कमेंट करतो आहे त्याला तुम्ही जाऊन रिपोर्ट मारतात आणि ती कमेंट तिथून डिलीट होते. तर ते डिलीट तुम्ही बोलतात की मी करते. नाही, ते तुम्ही रिपोर्ट मारली ना त्या कमेंटला, त्याच्यामुळे ते व्हिडिओ म्हणजे कमेंट तिथे डिलीट झालेले आहे. लोकांना वाटतं आम्ही डिलीट केलेलं आहे. माझ्या चॅनलवर मी जेव्हा जास्त म्हणजे घाण खालच्या दर्जावर शिव्या देतात तेव्हा मी त्या व्हिडिओवर म्हणजे त्या व्यक्तीला ब्लॉक करते. पण आता तर काही दिवसा अगोदर मी लास्ट टाईम जेव्हा ते स्मिता माथूरचं प्रकरण झालं होतं ना, तेव्हा कितीतरी लोकांना ब्लॉक केलं होतं. आत्ता मी काही दिवसा अगोदर सगळ्यांना अनब्लॉक केलेलं आहे, म्हणजे सगळ्यांना काढलेलं आहे. ठीक आहे. तर जे तुम्ही कमेंट करतात आहे ना, असून द्या, करा कमेंट, मला काही प्रॉब्लेम नाही. पण तुमची जी टोमल मॅडम आहे ती सगळं व्हिडिओ जे टाकते आहेत ना, ती ओल्ड टाकते. खरं चल खोटं वाटत असेल तर प्रूफ दे. मी तुम्हाला प्रूफ देते मैत्रिणीनो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक टाकेन मी त्या ताईंच्या व्हिडिओची, किंवा मी त्याची कम्युनिटीज टाकते. बघा, तुम्ही ती कम्युनिटी बघा आणि मला नक्की सांगा की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. आणि टोमल मॅडम म्हणतात की जर आपल्याला कोणी कमेंट केली आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल तर त्यांच्यावर केस होऊ शकतं. शक्यच नाही आहे.
शक्यच नाही आहे. कारण तुम्ही तुमचं जे पूर्ण दाखवत आहे यूट्यूबमध्ये, तुम्ही सगळं खुलं म्हणजे दाखवत आहे आणि त्याचे पैसे पण घेत आहे तुम्ही. आता परवाशीचा व्हिडिओ जो आहे, तुम्ही बोला की असं केस करेन, त्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही ऑन ठेवलेला आहे. डॉलर तुम्ही तिथे छापत आहेत. तर तुमच्या दुसऱ्या व्हिडिओपेक्षा त्या व्हिडिओला व्ह्यू भेटलं, तुमचं चॅनल बूस्ट झालं. म्हणजे हे तुमचं सगळं प्लॅन असतं. सगळं प्लॅन असं काही नाही की तुम्ही चला. आता हे सगळे यूट्यूबर जे लोक आहेत फ्रॉड म्हणजे खोटं जे नाटक करतात, तर तुम्हाला माहितीच आहे आपला एक आहे तो पागल, तो हे लोक आणि असे काही यूट्यूबर स्वतःला म्हणजे ना जरा लाख व्ह्यूवर गेले तर असं वाटतं की त्यांना जरा काहीतरी त्यांनी प्राप्त केलं आहे. अरे सेलिब्रिटी लोक आहेत तिकडे, ते पण तिथेच लटकलेले आहेत आणि तुम्ही काय बोलता? काही पण उठली सुटली ह्या लोकांना राग आला. आणि तुम्ही जे चुकीचं केलं आहे, चुकीचं टाकलं आहे ते नाही बघत तुम्ही. म्हणजे तुम्ही व्हिडिओ अगोदरच म्हणजे शूट केलेले आहे किती टाईम अगोदरचे आणि ते आता टाकतात आहे. म्हणजे 14 15 दिवसाचे लोकांना मिसगाईड करत आहे तुम्ही की तिथे तुमचा बर्फ पडतो आहे म्हणून. लोक पागल आहेत का कमेंट करायला की तिथे पाऊस म्हणजे कितीतरी झाले दिवस म्हणजे बर्फच पडला नाही. आणि तो सेम एक व्हिडिओ माझ्यासमोर आला. त्यांच्या व्हिडिओमध्ये 14 दिवसा अगोदर काय होता, म्हणजे बर्फ पडला होता. लोकांना उल्लू एकदम उल्लू करायचं आहे आणि म्हणजे ना घाबरवायचं की तुम्ही यांच्या चॅनलवर जाऊन कमेंट करू नका. जर ह्यांच्या चॅनलवर कमेंट केली तर आम्ही रिपोर्ट करू. असं होऊच नाही शकत मैत्रिणी. कारण तुम्ही काही शिव्या दिलेल्या नाही आहेत कोणाला. मी कोणाला शिव्या दिलेल्या नाही आहेत. मी तर जे बोललेली आहे म्हणजे करेक्ट बोललेली आहे. मॅडम ज्या आहेत त्या करतात, जातीमध्ये भेदभाव करतात. कारण ह्यांचा असंच एक कमेंट पुष्कळ व्हायरल झाली होती. एका ताईने ह्यांना प्रश्न विचारला होता, याचं उत्तर त्यांनी वेगळ्याच भलत्याच रीतीने दिला होता मैत्रिणींनो. बाकीचं काय नाही. माझा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सांगा मला नक्की की ठोमल मॅडमचं काय प्रकरण आहे. ओके, चला बाय. आणि कसं विशेष जेवली आहे? चला जेवली वे तुम्ही? हां, चला माझा नवरा पण जेवून आला. बाय बाय. मग बस तुम्ही कसे आहेत? तुम्ही कसे आहेत? बरे आहेत ना? हां बघा, बरे जेवलं बिवलं ना मस्तपैकी टेम्पलमध्ये? छान होतं का? ओय शाबास. अरे बाबा ए मैं क्या पूछती हूँ? आपको पता है क्या मैं यूट्यूब में वीडियो बनाती हूँ? शॉफ कुटी का पता है? शॉफ कुटी को पता है? तुमको नहीं पता है? शॉफ कुटी शादी का ए तुमको पता है ना? ए तुमको पता है ना मैं यूट्यूब में तुमको पता है ना? मालूम है मेरे को। तुमका सब लोगों को पता है, ठीक है ना? पापा को पता नहीं। ए पापा तो इधर ही बैठा है. पापा इधर बापा इधर बाबा मस्ती चालली आहे इथे. आत्ता आले हे लोक बेडरूममध्ये. नाही तर बोलेल एक पटाक भावानी बोलेल हां ते नवऱ्याला माहीत ना, ते नवऱ्याला दाखव, ते पोराला दाखव. चल घे ठेंगा, तुला काहीच नाही दाखवणार. घे ठेंगा, घे तुला ठेंगा. तुला तेच भेटणार आहे लाईफ ठेंगा. बाय बाय.